नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्याकडे गणेश मशिनरी येते आपले बीड तालुक्यातील बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामधून शेतकरी बांधव आलेले आहेत। आज त्यांनी 3 मशीन आहेत, तर त्यांचं नाव आणि गाव ते सांगतील। काका आपलं नाव सांगा। चंद्रसेन धोंडेबा मुंडे, गाव जीवाचीवाडी, तालुका केज, जिल्हा बीड। त्या काकाचं नाव आहे चंद्रसेन मुंडे, गाव जीवाचीवाडी, तालुका केज, जिल्हा बीड। आणि त्यांच्या बरोबर त्यांच्याच गावातील त्यांचे बंधू आलेले आहेत, त्यांनी पण आपल्याकडे मशीन खरेदी केलं। काका आपलं नाव सांगा। बबन दशरथ नागरगोजे। बबन दशरथ नागरगोजे यांचं गाव आहे जीवाचीवाडी, तालुका केज, जिल्हा बीड। आणि त्यांच्या मिसेस पण आलेले आहेत, पंढरपूरला देवदर्शनाला पण आलेले आहेत आणि त्यांनी पण आपल्याकडे मशीन खरेदी केली। जोडीने काका आलेले आहेत, अवशी पण त्यांच्या बरोबर आलेले आहेत। त्यांनी मशीन पाहिलं आणि खरेदी पण केलं। आणि आपले कोल्हापूरचे पण काका आलेले आहेत, हे जैनवाडीचे सरपंच आहेत, जैनापूरचे सरपंच आहेत। काका आपलं नाव सांगा। सन्मती रावसो पाटील, सन्मती रावसो पाटील, रावसो पाटील, शिरोळ तालुका, जिल्हा कोल्हापूर। जैनापूर गाव आहे त्यांचं, तालुका शिरोळ आहे आणि जिल्हा कोल्हापूर आहे। कोल्हापूर। हे पण काका कोल्हापूरहून आलेले आहेत आणि त्यांनी पण आपल्याकडे हे मशीन खरेदी केलेलं आहे। त्या काकांनी पण 85 सीसीचं मशीन खरेदी केलेलं आहे। आणि ह्या तिन्ही पण शेतकरी बांधवांनी आपल्याकडे 3 मशीन आज खरेदी केलेली आहेत आणि ते सध्या घेऊन पण चाललेले आहेत। तर या मशीनचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर ह्या मशीन ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा, तूर, कापूस, सोयाबीन, ऊस या सर्व पिकामध्ये गवत काढायला चालतात, ऊसाला बाळभरणी करायला चालतात, त्यानंतर सरी सोडायला चालतात, पेरणी करायला चालतात, फवारणी करायला चालतात आणि आपल्या शेतकऱ्यांची सर्व प्रकारची कामं होत आहेत। आज काय झालेलं आहे, शेतकरी बांधवांकडे बैल ही मोठी समस्या झालेली आहे। एक मशीन खरेदी केली आहे। जर आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना मशीन हवे असतील तर त्यांनी गणेश मशिनरी पंढरपूर येथे संपर्क करा आणि मशीन बुकिंग करा। आम्ही तुम्हाला ट्रान्सपोर्टनी मशीन पाठवून देतो।